मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं आहे। या मालिकेचे सध्याचे एपिसोड खूपच इंटरेस्टिंग दाखवत आहेत। या मालिकेमध्ये आता काय घडणार आहे हेच आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जीवा आणि काव्य हे दोघे एकमेकांवर प्रेम करतात हे सत्य घरच्यांसमोर उघड झालेलं असतं। त्यामुळे सगळेच जण जीवाला घेरून तू अगोदर आम्हाला का सांगितलं नाहीस असं विचारत असतात। तुझ्यामुळेच नंदिनी आणि काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय असं त्याला ऐकवलं जातं। पण हे जीवाचं स्वप्न असतं आणि त्याला या गोष्टीचा भास होत असतो। त्यानं या गोष्टीचं टेन्शन घेतलेलं असल्यामुळे जीवा खाली चक्कर येऊन पडतो। तेव्हा मानिनी धावतच जीवाकडे येते आणि मदतीसाठी पार्थ आणि नंदिनीला हाक मारते। नंदिनी आणि पार्थ येऊन जीवाला खोलीमध्ये घेऊन जातात। काव्याला सुद्धा जीवाची खूप काळजी वाटू लागते, पण तिला काहीच करता येत नसतं। जीवाला खूप थंडी वाजून आलेली असते व त्याला खूप ताप सुद्धा आलेला असतो। नंदिनी जीवाची काळजी घेत असते, त्याला 2 घास खाऊ घालून त्याला गोळी देते आणि जीवाच्या अंगावर चादर टाकते। इकडे जीवाच्या काळजीमुळे काव्या कासावीस झालेली असते। काव्या अस्वस्थ होऊन म्हणत असते, फक्त जीवाची काळजी घेण्याचा हक्क माझाच आहे, पण आता परिस्थिती अशी आहे की मी काहीच करू शकत नाही। एकतर जीवा मला सतत टाळत असतो आणि माझा फोन सुद्धा उचलत नाही। कदाचित जीवा मला विसरून तर गेला नसेल ना, पण नंतर असं काही नसेल असं म्हणून काव्या स्वतःची समजूत काढते। काव्याला जीवाला बघायची खूप इच्छा होत असते, पण तिला काहीच करता येत नसतं। मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की दुसऱ्या दिवशी सकाळीच काव्या नंदिनी आणि जीवाच्या खोलीमध्ये जाते आणि तेव्हा जीवाला ती म्हणते, आता बरं वाटतंय का? काव्याकडनं बघता जीवा म्हणतो की एवढं काळजी करण्यासारखं काही नाही। जीवा आपल्या सोबत नीट बोलत नाही हे बघून काव्याला परत वाईट वाटतं। नंतर पार्थ आणि काव्या बाहेर जात असताना वसु आत्या विचारते की कुठे चालला आहेत तुम्ही? तेव्हा पार्थ वसु आत्याला सांगतो की काव्याला त्यांच्या आई वडिलांना भेटायला जायचं आहे, तिकडेच चाललो आहेत आम्ही। तेव्हा वसुताई नेहमीप्रमाणेच काव्यावरती वरडून सांगते की जायच्या अगोदर सासूला विचारायचं असतं, परवानगी घ्यायची असते, काही तुला पद्धत माहिती आहे का नाही? यावरती काव्य आता वसु आत्यावर चिडते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला दुसरं काही काम नाहीये का? सतत काळी मांजर बनून आमच्यामध्ये आडवा येता। आपल्याला काव्या काळी मांजर बोलली हे बघून वसु आत्या घरच डोक्यावर घेऊ लागते। हे बघून पार्थ काव्याला म्हणतो की काव्या असं बोलायचं नाही, आत्याला असं बोललेलं मला चालणार नाही। पार्थ आपल्या समोर काव्याला असं बोलतो हे कळाल्यानंतर वसु आत्या पार्थला म्हणते की काही गरज नाहीये, मुद्दामून माझी बाजू घ्यायचा आव आणू नकोस। आता तिथे वसु आत्याचे आणि काव्याचे चांगलेच भांडणं लागतात। तर असं आपल्याला मालिकेच्या 7 एप्रिलच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तर या प्रोमो बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।